चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी. चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, जयसिंगपूर. फोन 7066 916 916. कोथळी हरिपूर पुलालगतील रस्त्याच्या कामाला भूमी अधिग्रहणाची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी केला विरोध. रस्त्याचे मुर्मीकरण होणार, डांबरीकरण नाही, बांधकाम विभागाचा खुलासा. कोथळी हरिपूर पूल लगत कोथळी हद्दीत सुमारे 100 मीटरचा रस्ता शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहणाची रक्कम न मिळाल्याने खडीकरण व डांबरीकरण विना राहिला आहे. रविवारी होळी उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार राजन येड्रावकर आले असता उद्योजक शीतल पाटील धडेल यांनी या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनांना अडचणीचे ठरत असल्याचे सांगितले होते. आमदार येड्रावकर यांनी याची दखल घेत बांधकाम विभागाला सूचना केल्याने आज या रस्त्याचे जेसीबीच्या साहाय्याने मुर्मीकरण व खड्डे भरण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले होते. काम सुरू झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी विरोध करीत काम बंद करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनंत सूर्यवंशी यांनी रस्त्याच्या कामाला विरोध होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान येथील शेतकरी प्रवीण मगदूम यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून हकीकत सांगितली. यानंतर बांधकाम विभागाचे सूर्यवंशी यांच्याशी शेट्टी यांनी चर्चा केली असता आता फक्त खड्डे मुजवणे आहे आणि मुर्मीकरण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांना शनिवारी बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून भूमी अधिग्रहण भरपाईच्या रकमेबाबत निर्णय घेण्याचे ठरले. यानंतर शेतकऱ्यांनी मुर्मीकरण व सपाटीकरण करण्यासाठी मान्यता दिली. मात्र खडीकरण व डांबरीकरणासाठी विरोध कायम असल्याचे सांगितले. 2 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहण करण्यासाठी रस्ता खुदाई करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस ठाणे येथे बैठक होऊन भूमी अभिलेख विभागाकडून माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र आज बांधकाम विभागाने अचानक मुर्मीकरण व सपाटीकरण सुरू केल्याने वाहनधारकांनी समाधान तर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अनंत सूर्यवंशी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जयसिंगपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग. तर सध्या हरिपूर कोथळी हा प्रजिमा 93 रस्ता आहे. तर हरिपूर पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तर त्या अनुषंगानं रस्त्यातील खड्डे हे मुजवून घेण्याच्या व रस्ता वाहतुकी सुस्थितीत ठेवण्याच्या अनुषंगानं खड्डे भरण्याचं काम चालू आहे. तर त्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु नवीन काम चालू नसून हे जुनंच खड्डे भरण्याचं काम आहे. तर ते आम्ही करून घेत आहे. पुढची प्रोसेस शेतकऱ्यांना विचारून करण्यात येईल. नमस्कार, मी 124 गट नंबरचा मालक आहे आणि ह्याने पोलीस फोर्स घेऊन हे सूर्यवंशी साहेब त्या जबरीनं रोड करायल्यात. त्यांच्याकडे कागद नाहीत, काय नाही. 50 फूट तोंडी सांगायल्यात त्याने आणि जबरीनं त्याने हे करायल्यात, रस्ता करायल्यात पोलीस फोर्स घेऊन. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.